जय जय श्री महाकाल मंडळी, जय महाराष्ट्र, जय कांदे सगळ्यांना. तर मंडळी आज आपण एक्झॅक्टली निघालोय. 5 दिवस थांबलो आपण भगवान विष्णू नारायण यांच्या नगरीमध्ये बद्रीनाथसाठी. बाबा केदारनाथनं काय आपल्याला थांबू दिलं नाही तिकडं, कारण की वातावरण एवढं बेकार होतं, थंडी वाजत होती आणि तिकडे काही व्यवस्था नाही होती मंडळी. टेंटमध्ये जावं लागत होतं, तर टेंटमध्ये काही टाय नव्हता भाऊ. आणि इकडं बरं झालं की आश्रममध्ये थांबलो. आश्रमवाल्याला 5 दिवसाचे दिले 300 रुपये, कारण की विषय असा होता की तो म्हणे आम्ही ॲडजस्ट करून देऊ, तुम्ही यात्री म्हणे. आणि जेवणाचं एक वेळ दिलं होतं, बाकी तर आम्ही बनवलं होतं जेवणाचं 5 दिवस, तो काही विषयच नाही. पण बर्फामध्ये गेलो काल. इकडं काय म्हणतो त्याला यार, वसू झालेला, सगळी तब्येत खराब झाली, घसा बसला आहे आणि खोकला इतका वेगार येतोय, लई वेगार त्रास होतोय आणि सर्दी तर झाली आहे. त्यामुळे म्हटलं आता बघा उन्हाचं वातावरण झालं आहे, या बर्फाच्या पहाडांना बाय बाय. खूप बर्फ झाला भो लाईफमध्ये, फर्स्ट टाइम बर्फात चाललो, खूप भारी पण वाटत होतं. आणि आता इतकं बेकार वाटा ना भो, काय सांगू तुमले की कसं काही जावाय घेऊ बर्फ मा. हा ते बाई उपाधी काढली नाही, ते काय करतोस. तर ते गोविंद म्हणून ते आपण येणार आपल्यासोबत गंगोत्री यमुनोत्रीसाठी. आणि विषय असा आहे मंडळी की आता चढते उतरते रस्ता आहेत आणि काही एवढा प्लेन रस्ता नाही, त्यामुळे मग आपण त्यावेळी आपल्यासोबतच चालतील. तर आपले जाणे आडे का ते विष्णुप्रयागपर्यंत, तर आपण तर लवकर पोच जासूत, पण 52 ते संध्याकाळी विजी. तर मग पोसा म्हणतो तुम्ही आरामतून थांबतो चालू विष्णुप्रयाग मग, बरोबर की नाही मंडळी. चला आता जाऊया विष्णुप्रयागसाठी आपण, 52 येतील मग नंतर. तर आपण आता ते का याचा रस्ता आहेत आणि आपल्या ते घाट उतरणार 35-30 किलोमीटर ना डायरेक्ट, जो घाट चढलो होतो. मेहनत ना फळ भेटा शहरात नाही भो. आणि ते का कशी पेंटिंग करेल ते का. बाय बाय बर्फ के पहाड़, चलते अभी. चला निघूया भावांना बहिणो. आता आलं पुढं गोविंद घाटच्या पुढं. तर बघा इकडं भालू क्षेत्र आहे, म्हणजे पुढे आपल्याला आता इकडं भालूचं क्षेत्र लावून गेले. आणि याच ठिकाणी मंडळी आपण एक व्हिडिओ बनवला होता की भगवान नारायण आपली परीक्षा घेत आहेत, प्रभू श्री महाकाल तुम्हीच आपली काहीतरी मदत करा. तर याच ठिकाणचा व्हिडिओ आपला व्हायरल गेला होता, फेसबुकला जास्त व्हायरल झाला होता. आणि हे बघा शिवशक्तीला आपण गिफ्ट केलंय, ही बघा हे त्रिशूल आणि महादेवचा ओमकार आणि डमरू. 50K झाल्याबद्दल शिवशक्तीला आपण गिफ्ट दिले. शिवशक्ती नाराज नको, अजून तुला काहीतरी गिफ्ट करू आपण, काही विषय नाही. पण चांगलं आहे मंडळी. हे बघा विषय कसा आहे की आहे ना, असं इकडे तिकडे होते, मग त्याला आहे ना जिथं थांबू ना आपण फेमिकप घेऊ आणि असं चिपकून देऊ खाली. तर हे जुगाड करून जाऊन घेतलं त्या भावाकडनं की भाऊ देऊन द्या असं तसं, थोडंफार सायकल लावायचं यात्री आहे 50मध्ये, नाही तर 200 रुपये शिवाय जात नाही मंडळी. तर हे बघा असा काही रस्ता आहे आणि या साईडनं आपण गेलो होतो चढत. आता इतकं भारी वाटतोय की जी चढते आपण चढलो होतो तीच आपण आता उतरतोय. आणि इकडनंच आपण पुढं गेलो तर इकडनं पुढं 5 किलोमीटर एक रस्ता जातो, जो की हेमकुंड साहेबला जातो, हेमकुंड साहेबसाठी असा विषय. तर आता म्हटलं काय करूया, झालं आता काय समजत नाही की आपण इथं हेमकुंड साहेबला म्हणजे गुरुद्वारा आहे, गुरुद्वारामध्ये थांबायचं की नाही. कारण की गुरुद्वारा म्हणजे असं आहे की एकदम थांबण्याची एकदम फ्री सोय आहे आणि एकदम मस्त काम आहे तिकडे, डायरेक्ट काही विषय नाही. गुरुद्वारा एक नंबर आहे. आणि गुरुद्वारा गोविंद घाट क्रॉस केला, मग गोविंद घाट क्रॉस करताना नंतरच आपल्याला एक विष्णुप्रयाग लागतं. आणि विष्णुप्रयागचं पुढं हे लागतं आपल्याला, काय लागतं ते जोशीमठला चढती चढावी लागेल आपल्याला. तर बघू आता भाऊला कॉल करू, भाऊ मागे चालतोय की गुरुद्वारामध्ये थांबून घेऊन, नाही तर मग गुरुद्वारामध्ये दुपारचं जेवण आपलं होऊन जाईल. तिकडे काय भाऊ जायचं, लंगर खायचं, निघून यायचं, विषय आहे का, असं आहे. बघू आता काय होतं काय नाही मंडळी. हे बघा आपल्याला तिकीट दिलं आहे रूमचं, 2 जण आहेत आम्ही. कुणाल नाव आपलं, 125 काउंटर. हे आपले गुरु गोविंद सिंगजी, नमस्कार जी. इथला गुरुद्वारा आहे आणि हा 2nd फ्लोअर आहे. इकडनं आपल्याला 3rd फ्लोअरवर जावं लागेल. तिकडं बेड आपलं सगळं बेडशीट वगैरे सगळं आहे ना आपल्याला, काही विषय नाही. चला तुम्हाला सगळं पद्धतशीर दाखवणार काय काय गुरुद्वारामधले सिस्टम मंडळी. हा बघा काही असला व्ह्यू आहे आणि इकडंच आपण डोरमेट्री म्हणजेच आपल्या खाली गद्दे वगैरे टाकलेले आहेत. तर सगळी काही व्यवस्था आहे इकडे खाण्यापिण्याची. तर खायचं काही गेलो नाही आपण लंगरमध्ये, कारण की गोविंद भाऊ ते येतील म्हटलं तेव्हाच जाऊया. तर ते येतीलच आता, मग जाऊ आपण. 12 किलोमीटर आहे म्हटलं, या 1-1.5 तास लागेल तुम्हाला, तोपर्यंत मग मी थांबतो म्हटलं इकडं. विषय असा आहे मंडळी की इकडे आंघोळ करण्याची पण सुविधा आहे, गरम पाणी वगैरे सगळे आहे. पण माझा विषय असा आहे, जे कपडे माझे होते त्या बॅगमध्ये सायकल सोबत, आणि जे कपडे जे ते याचं तर काही कपडे नाहीच आहेत, त्यामुळे म्हटलं आता जाऊ द्या, काही इच्छा तर होतच नाही. तर आता पुढे बघूया आंघोळ करायचं काय, गरम पाणी कुठे भेटे ते काय माहिती भाऊ. तर मस्त होतं गरम पाणी, मग आंघोळ करा ना, आहे ते का. आडेंग हेमकुंड साहेब जाणं पडत ते का, समोरच्या गाड्या दिकी राहत ना,
त्या गाड्या आपला पाहिजे 50-50 किलोमीटर रुपयाला येतच, ते 50 रुपये लिहिशील ते आपले वरते सोडतस, 4 किलोमीटरवर सोडतस ते आपले, म्हणजे हाऊस 8 लोकून पाठ तडशी वरते सोडतस, म्हणजे तेवढं आपलं 4 किलोमीटर वाची जास्त आणि ट्रॅक पर्यंत सोडतेतस. या रस्ता येते साठी आणि वरती पुढून ट्रॅक चालू जास्त ट्रॅक पर्यंत सोडते तेवढं वाची जास्त. मी तर आम्ही तासच घेत होत, आम्ही तासात निघत होत बहुत पडवा डायरेक्ट, कारण गाड्या गुड्या 50 रुपये देवाना असंच निघूत मस्त डायरेक्ट 4 किलोमीटर तो चढी होत. पण विषय असं नाही की स्नोफॉलमुळे काही आम्ही वरती पोहोचून येत आणि आता काल दिनच हे पूर्ण बंद होऊन जावा आहे. तर देखा तुम्ही हाऊस तो गुरुद्वारा खाली गुरुद्वारा आहे. आणि हेमकुंड साहेब ना असं रहस्य आहे मंडळी, मी तुम्हाला आठ सांगतेस की ज्या गुरु गोविंद सिंग जे आहेत ना, त्याने जे पुनर्जन्म लिहिता ना, तो त्याने 8 तपस्या केली होती या ठिकाणी. तर ते त्यासनं तीर्थस्थळी जसं आपलं कोणतं बी तीर्थस्थळ असं, जसं केदारनाथ बद्रीनाथ ज्या काही साक्षात्कार होईल असं, तसंच ते एक साक्षात्कार एक तीर्थस्थळ आहे. त्यामुळे आता जास्त ट्रेंडिंग मा चालू आहे. आणि त्याडे युनेस्को हेरिटेजमा जी समावेश होईल ती ना, ती फुलसनी व्हॅली इकडे मंडळी, तिथे काल जास्त जातात लोक आणि ट्रॅव्हलर्स आता जास्त जावं लागतात तडे. आणि तडे इथे काल गे आम्ही गैत होती फुलसनी व्हॅलीमा, काहीच नाही, सगळा दगड पडे बघ. त्यामुळे म्हणतो आता ते काही राहत नाही ते, पण थंडीन दिन मग असं राहत, पण थंडीन दिन माही बंद राहत आणि ते फुलसनी व्हॅली तशी राहत, तडे काही कोण जात नाही. ते का सगळी सिस्टम आहे. आडे सगळ्या चेकिंग रूम आहे, लॉकर वगैरे आहेत. या साईडले लंगर वगैरे चालतस, या साईडले गुरुद्वारा आहे, आयजो साईड आहे, आयबडी आपलं जे गेस्ट येतात रावासाठी, म्हणजे जे आपण यात्री राहते रावासाठी प्रत्येकले एक रूम मध्ये का तुम्ही सांगत आकडच नाही देखा, प्रत्येकले एक रूम मा काही अशी सुविधा राहते देखा. या सगळ्या द्या बेड सीट तेच ना कडून आहे, प्रत्येकले ते काही अशी सुविधा आहे. आपले पण त्या एक रूम आहे तडे दिले मग आडी बेडी जाते ना, भलतं काम होईल जातं भारी, कारण की आडी रेंज एकदम भारी राहिली त्यामुळे असा विषय. तर ते कुठं ते जर रात्री तडे जुगाडणी राहणार तर मग आता हिला सुद्धा आपण आडीच जोक सुद्धा डायरेक्ट आपण बेकार काम आहे भाऊ. तर मंडळी आता गुरुद्वाराचा बाहेर आलोय आणि हे बघा इथे बांधलंय ना, यांची प्रथा असते. तर मंडळी एक नंबर प्रथा आहे, कारण की बघा आपल्या धर्माला आपण किती मानतोय आणि आपण किती एकनिष्ठपणे त्याच्यासोबत आपण किती एकनिष्ठतेने त्याचं पालन करतोय, हे जर तुम्हाला उदाहरण घ्यायचे असेल तर एक वेळेस पंजाबी लोकांचा गुरुद्वारामध्ये येऊन बघा. असं नाही की ते आपल्या धर्माला मानत नाही, आपल्या धर्माला मानतात ते. आणि महाराजांना, शंकर महाराजांना, महाकाल महाराजांना सगळ्यात जास्त मानतात ते, कारण की त्यांच्या ग्रंथात लिहिलंय कि शिव ही सब कुछ है, शिव ने ही सृष्टि रची है और शिव ही सबका दाता है, शिव ही सबका विधाता है, नारायण और ब्रह्मा को ही शिव ने ही बनाया है, हे त्यांच्या इकडे लिहिले. आपल्या इकडे पण तसंच आहे बघा. ही आपली शिवशक्ती इकडे उभी गेली आहे. बाकी हे सगळे पार्किंग आहेत, सगळी पार्किंग आहे. आणि इकडनं वरती जायचा रस्ता आहे. हे संध्याकाळचं वातावरण दाखवतोय मी तुम्हाला. इकडेच गुरुद्वारा आहे, इकडेच त्यांचे ते पूजा वगैरे करण्याचं आहे. आणि बघा समोरचे पहाड बघा कसं दिसत आहेत, बर्फाचे पहाड आहेत बरे सगळे. हे बघा बर्फाचे पहाड आहेत सगळे. एक नंबर वातावरण आहे, लय भारी वाटतं मंडळी. कोणत्या गुरुद्वारामध्ये जाऊन चांगलं वाटतं. विषय असा असतो की त्यांची बघा खाण्याची पद्धत, जितके घ्यायचे तितकंच घ्या. जर उष्ट पडलं तर मग ते तुम्हाला खावाच लागेल, जोत लावून खावा तिथं लावून खावं लागेल. त्यामुळे गुरुद्वारामध्ये राहत मंडळी, तर तुम्हाला काही जिथलं खावाय ना तिथलंच खा, थोडं थोडं लिहा, पण 3 टाइम लिहा, पण थोडं थोडं लिहा, असं म्हणणे. आपला आठे भंडारा राहिला का बाई, तो स्वतः ताटे म्हणे पण दुसऱ्या ताटेमध्ये आणतो येईन कितलं लिहिणं, मग मी इथंच लेसू. पहिले जिथलं तिथलं तर खाय, आणि असं उष्ट पेकतच नाही खरं काम. येस ना यमा ग्रंथ मा अन्न आहे परब्रह्म असं म्हणेल. आपला आपण तेच आहे, पण आपण त्याचं पालन नाही करत. आपला आडे प्रत्येक भंडारा मा असं पाहिजे, जेवढं खाणं होईल तेवढंच लिहा, जर नाही खावात तर घर लई जावा ना. ते आपलं फक्त काय उई राहणं धकी राहणं असं आहे. सिस्टमॅटिक कारभार आहे हो सगळा. काही म्हण नाही म्हणा. देखो तुमले म्हणे शिवशक्ती दाखवतात मस्त डायरेक्ट. ते सांगीन आणतात कि बोले बच्चा अगर तेरी साइकिल को अंदर पार्क करवाना है तो अंदर पार्क करवा रे, कोई दिक्कत नहीं. हे देखा याडे उभी आपली शिवशक्ती. आणि काय कोणला आहे जाऊ बडी पार्किंगच आहे, मग काल आपण इथला आहे करा टेन्शन लिहावाला. ते काय गुरुद्वारा, हा गुरुद्वारा आहे सगळ्यात मोठा गुरुद्वारा आहे. आणि अडीच ते ठाणे आहे बाबाजीला. चला गोविंद भाऊ तर काही येऊ शकतो नाही आपला जोगे, कारण की गोविंद भाऊ म्हणे मागे थांबी गो म्हणे. एक भाऊ म्हणे आश्रमात थांबी जाय, मग आश्रमात थांबी गे जीवन. म्हटलं जाऊ द्या काही नाही, काल दिला जात आमना जोगे जोशी मठ पाहिजेच म्हणतात. ते मी डायरेक्ट सकाळ मॉर्निंग 6 वाजता डायरेक्ट जोशी मठ माझ्या
पाहून ते येतील संध्याकाळपर्यंत, बरोबर आहे की नाही. तिथं आपण बाहेर स्टेज होती, हे काय असा या ठिकाणी गुरुद्वारा आहे, त्याने आता लंगर होता. या डे सगळं सामान वगैरे लॉकर आहे आणि त्या साईडला ते का दुकानं वगैरे तेच ना. गुरुद्वारा होता आणि एंटर गेट आहे ते का आपली शिवशक्ती जो की पोचीगूच थंडी बिंडी तरी वाजली ना शिवशक्ती पॅक होई ना. होई ते पॅक वाटतं. तर त्या का तुम्हाला एक लोकेशन दाखवच नाही काय का तुम्ही व्ह्यू दे का क्या व्ह्यू आहे यार. बर्फ ना पार दे का सगळा समोर पुरा बर्फ पडी जायला. आठ बर्फ पडीन मंडळी पण अजून काही दिन. आणि आता आज 10 तारीख आहे ना, तर आज आपलं हेमकुंड साहेब बी बंद होईल ते का. तरी पण ते का कितना प्रमाण मा लोक येतात आडे हा होता गुरुद्वारा. ते ऊन पडी जायला वरते वरते 6:30 वाजे राहणार. चला निघतो म्हणतात ते काय करतं 7 उतरणच आहे. आणि दिवशी म्हटले चर्चे लागे आपल्या 8 किलोमीटरने ती पण चढणी लवकरात लवकर. चला चल शिवू शकते आता. ना बहिण एक राऊंड चढून आलाय खालून सर खालून बघा राऊंड चढून आलाय. लय बेकार खोकला येतोय भो आणि सर्दी पण आहे. त्यामुळे म्हटलं चला थोडं उन्हात चालू तर बरं वाटेल. काही तिकडे थांबून काही फायदा नाही. इकडे पण तशीच थंडी आहे आणि सैन करावं लागेल. म्हणून ते गंगोत्रीला जायचं आहे तिकडे पण -मध्ये. त्यामुळे थोडंफार आता आपली सहनशक्ती तर आहेच. करूया काही विषय नाही. तर हे बघा हे जॉकेट अटकून दिलंय कारण की थंडी एवढी गरम एवढं होत आहे मंडळी. ही बघा सूर्य देवता चालून गेली त्यांची ड्युटी त्यामुळे गरम होत आहे ना. म्हटलं चला आता तर शिवशक्ती काय म्हणते काय माहिती. ते काही म्हणणार नाही सगळं मीच काही म्हणणार आहे. चला आता बघा हा एक राऊंड चालायचा आहे फक्त. मग तिकडनं उतार लागून जाईल. मग अजून 10 ते 15 किलोमीटरचा चढ येईल आपल्याला जोशी म्हटला. लवकर लवकर करायचं आहे आपल्याला. त्यानंतर अजून उतार लागेल. विषय अवघा प्लॅन आहे बुवा असा. देखू जाते काय सक्सेस होत का नाही. बाबा कृपा करा फक्त. मंडळी लागलो आता एक्झॅक्टली हायवेला. सकाळ मध्ये चालला आणि 4 दिवसानंतर म्हणजे 5-6 दिवसानंतर चढतो सरतोय फर्स्ट टाइम. तिकडनं तर उतरून आला. एवढ्या दिवसानंतर चालला ना सवय मुडली होती थोडी. तर थोडं थकावासारखं वाटत होतं त्यामुळे थोडा टाइम लागला. तरी 15 मिनिटं लागले भाऊ. अर्धा किलोमीटर चढतो चढायला. तर ते काही नाही आता चालू जाऊत ना तर लगेच ठेवता व्हायच. चला चला ना का चल शिवशक्ती चालायचं. भलता आराम घेतो ना ते रात्री बी थंडी मग 5-6 दिन जाईन उभी. आणि अहो गिफ्ट मिळते घे वरतून. आयले काय गिफ्ट शिवशक्तीले पै तू आता निसी डांग डांग. चलो बाय बाय. जय भद्र विशाल जय बाबा केदार जय उत्तर कुवासी पहाड़ी रसान ये देव की भूमि ये भूमि महान ये गंगा ये यमुना जी जय माधव भंडारी पहाड़ों की शान. आई ना जो ब्रेक है ना वो बोलता वाजा लग जाए खटा 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 करायला लागेल. म्हणजे बोलते जीवर एक तर काटा सुरू एक तर मग फिट कर थोडी मागायला ब्रेक एक जे ना ते निघे करा ना त्यांना गली लागली. ते कुठ काय करणार बेकार होता तिकडनं काही दाखवलं नाही होता मंडळी. पण यावेळेस तुम्ही पाहून घ्या. हा बघा हा आहे गोविंद घाट म्हणजे जे गुरु गोविंद सिंग जे आहेत ना त्यांच्या नावाने ठेवले याचं नाव गोविंद घाट. तर इकडे रस्त्याचं काम चालू आहे म्हणजे रस्ता वाढवत आहे त्या साईडवर. बघा तुम्ही कशा प्रकारे रस्ता वाढवतात. सिस्टम वेगळी यांची डायरेक्ट ते करून राहिले ते पाईप टाकी राहत जेवढा पार राहते पोरेले खालून ते पाईप टाकतील पाणी काढण्यासाठी आणि त्यांना राखू ते तेवढा रस्ता वाढी म्हणजे अशी सिस्टम आहे रस्ता वाढावणे. आगे बहुत टूर ढलाने चला ढलान उतरल्यानंतरच भेटत सुमल्या ते रिक्स लेवा नाही वो जास्त रिक्स नाही लेवा ना. जिथलं लेवाय गे तिथलं लेवाय गे घडी लेवा नाही. संधी कधी बी एकच सहा भेटत संधीना फायदा एकच सहा उकला ना. मंडळी तिकडनं आला आता आणि हा बघा हा विष्णुप्रयाग. इकडनं येते धौली गंगा नदी आणि ही अलकनंदा नदी जी की सतोपंत या ठिकाणाहून येते. अलकनंदा नदीचं पाणी बघा किती स्वच्छ आणि सुंदर आहे. आणि गंगा नदीचं पाणी बघा किती घाण आहे खराब आहे. धावत येते ना. हा बघा हे विष्णुप्रयाग. इकडे भगवान विष्णूंनी नारद मुनींना वरदान दिलं होतं इकडे आणि दर्शन दिलं होतं. इकडनं आता आपल्याला वरती चढायचं आहे जोशी म्हटला. बघा तिकडं तिकडं दिसतायत ना चढायचं वर. आणि काकांते भेटले आपल्याला
कुठले आपण? मलकापूरचे का? जय महाराष्ट्र. हा हा तिथं. तर मंडळी काकांते आपल्याला भेटलेच रस्त्यावरती, त्यांनी ओळखलं जळगाव खांद्याचे. आणि ही बघा ही त्यांची सगळी मंडळी या गाडीवरती आले ते. काका आपलं नाव? अनिल चौधरी. तुमचं? दिनकर नारखेडे. ताई तुमचं? ताई तुमचं? आणि काकांते हा रावतची ड्रायव्हर आहे, उत्तराखंडचे ना प्रॉपर. तर तुम्ही कुठले? जळगाव मलकापूरचे ना? जळगाव खानदेश बरं का आमचं ते, जळगाव जामोद वगैरे नाही. हा तेच ते. तर चला जय महाराष्ट्र. खूप भारी वाटलं तुम्हाला भेटून सर. खूप भारी. इकडनं बघा जोशी मठ 9 किलोमीटरची चढती चढायची वरती. 261 ऋषिकेश राहिले इकडनं. तर इकडनं बघा तुम्हाला दाखवतो मी. दाखवता काही येणार नाही इकडनं, पुढून दाखवतो तुम्हाला. डायरेक्ट वरती चढायचं आहे आपल्याला. पण काही एवढी हार्ड नाही, ती सोपी चढते. मी उतरून आलो ना, मला माहिती आहे. काय नाही आता उतरलोय, चढावं पण लागणार. चढ उतार येतच राहतोच मंडळी, त्यामुळे आपण काही माघार लेवानी. देखा सुमसाम रस्ता आहे. चला ते पुढे. तर मंडळी इकडनं चढती चढलो आपण. हे बघा हे अजून चढायचं बाकी आपल्याला. आणि आपल्याला भाऊ भेटले, रोशन भाऊ स्केटिंग वाले भाई, हरण महादेव भाई. भाई से मिलकर बहुत अच्छा लगा. हाँ और एक आपके गांव के उधर रुके हुए थे. हो महाराष्ट्र के. हाँ वो आपले गोविंद भाऊ थे. गोविंद जी टीचर ऐसा है. हाँ वो टीचर है, कला टीचर है वो. हाँ. यात्रा तो आप कितने दिन में पहुंच जाएंगे अभी? अभी देखिए कुछ कह नहीं सकते कैसा रोड है कैसा क्या है. नहीं यहाँ से तो आपको चढ़ाई लग जाएगी. विष्णुप्रयाग तक तो आप ऐसे ही चले जाओगे. हाँ. फिर विष्णुप्रयाग तक उसके आगे चढ़ाई गोविंद घाट लग जाता है ना. हाँ चढ़ाई पे थोड़ा दिक्कत होती है. हाँ वो तो थोड़ा दिक्कत आती. सही. आणि हे बघा हे आपले खानदेशचे. कुठले काका? जळगाव ना. पाचोरा. तुम्ही पारोळ्याकर. आणि तुम्ही? चाळीसगाव तालुका. वय तिन्ही आल्ला का तुम्ही? आणि मी जळगाव अंमलनेर ना. तुम्ही काय गाडीवर येलेत का? असं आहे. कितला जण आहेत? 46 जण आहेत. ते टेम्पो ट्रॅव्हलर सर. तडेंगेश करी का खानदेश मी आपल्याकडूनच? हरिद्वार बस ट्रेन मावळून तडे. हा चांगले. मी गे तुमना बद्रीनाथ जाईरात मग आज ऐका ते केदारनाथ होई गे बर्फ भेटणं होता. बर्फ काय आता कितला दिन पहिला वेळा काल दिवस होता का? मग आडी बर्फ सापडे तुमल्या आधी. आडी बर्फ चालू आहे. मी ऊन उताडे 4-5 दिन आहे ऊन उताडे बर्फ चालू आहे. मी गईतून तर बर्फ नाही होता केदारले. हा यमुनोत्री गंगोत्री होई गे तुमना होई गे ना. तदा बर्फ आहे का? आता पडी घ्यावी ना ते, कारण की आता पडी घ्या ना. चला आपला माणसं भेटी गैर भारी वाटणं. जय खानदेश, जय महाराष्ट्र. चलो भाई हरर महादेव. आपसे मिलकर बहुत अच्छा लगा. चला एवढे आपली खानदेशी पब्लिक. अरे राहू दे हो, राहू दे राहू दे. हा अमरनेर ना. तुम्ही कुठला आहे तो? का सुद्धा ना का? चला 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 नेमन जा. हा हा म्हणजे नाही ना. मग आपला नातेवाईक आहेत ना भाऊ बंगीत आपला कुणाल पाटील नाव आहे म्हणा. कुणाल पाटील नाव आहे म्हणा. हा चला. अरे राहू दे ताई. हा चालेल चालेल. अरे गाडी थांबवली तुम्ही. रुकेगी ना गाडी. अरे राहू दे ताई. पण आपला कल्ला येत का तुम्ही? अमरनेर ना. नाही मी एक व्हिडिओ बनवतो एक. तर भाऊसन बहिणीसन पुढे ना तो बसले ते का आता जर नाही ना महाकाल महाराज आणि ते काही सगळं आता क्रॉस कर दिले वरती. फक्त 2-3 राऊंड राहिलेत. तर म्हटलं बसूया. तर मंडळी आपली खानदेशी मंडळी भेटली. तर ते 10-20 रुपये ज्या दिल्या होती त्या काही पैसा नाही होत मनासाठी. तर ते एक प्रेम होतं, आपुलकी होती आणि तेच मन भाऊ श्रद्धातून दिलं होतं आपले. गैर आनंद होत मंडळी. काव मंडळी की आता जसं चालणार की आता दिवाळी राणी तर प्रत्येकले घरवास नाही आठवणेसच. तर आपले पण घरवास नाही आठवणेस. पण मंडळी महाकाल महाराज अशी काही कृपा करते, अशी काही निलारतेच आपला बघतो स्वर की ते असले कोणेच काही कमतरता पडायला नको. या असं लोक भेटी जातच आपला माणसं आपुलकीना माणसं. तर घरवाला यादच येत नाही मंडळी असं लोकच मिळत. आता त्या बाया निसा डोकावरून हात फिराय, निसा डोकावरून हात फिराय. भाऊ दादा इथला दिन मी घ्या 6.5 महिना मजाकनी गोटणी आहे. इथला दूर घरवाला पण बाहेर माहेरी ममता 8च बेडी घे मंडळी. इथला दूर ऐका याची महाकाल महाराज नि कृपा आहे. कुठं ना कुठं आपल्या भक्तांना निराश करतच नाही, त्यांची इच्छा पुरी करतच असतो. पण आपण काही इच्छा मागतोच नाही.
तर महाकाल महाराज जे देत ते लिहिलं आपण, जो प्राप्त आहे वही पर्याप्त आहे. तर मंडळी आता निघू पुढे आणि जोशी म्हटला पुढे निघत होता आज, कारण की तो एक घाट चढवत ना आपण, तो घाट तुझ्याच होता आपण. तर यमुनोत्री गंगोत्री राहिलं घाट आहे 300-350 ना अंदर असा विषय. ते का मस्त कसा आवाज आहे ना, पाणी नाही एकदम सर 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 ते का आता जायला ना खाली. इकडनं रस्त्यावर चढलो, आता एकच फेर बाकी वरती चढायचा. आणि आपल्याला भाऊ भेटले. भाऊ कुठले? संभाजीनगर. जय महाराष्ट्र. अचानक भाऊ तिकडनं आले. तुमचं क्वार्टर तिकडेच आहे का वरती? वरती भाऊ त्यांचं. तर अचानक भाऊ आले तिकडनं, गाडी थांबवली त्यांची. अरे भावा कुठून आला म्हणे, महाराष्ट्राची पाठी पाहिजे त्यांनी. ते आपले हे मराठी माणसं भेटतात ना, खूप भारी वाटते एवढ्या दूरवर, थोडं मोटिवेशनल सारखं वाटलं. मी पाहिल्याबरोबर मला आनंद झाला म्हणून थांबलो मध्ये. तेच ना सोडून मध्ये आपला दिसतोय बा महाराष्ट्राचा. तेच. चला मंडळी आता भाऊ त्यांना भेटलो, खूप भारी वाटलं. आणि भाऊ त्या आरोमध्ये तर आता इकडनं वरती जाऊ आपण. जोशीमठ इकडनं 4 किलोमीटर आहे. ती बघा कुत्र्यांची गँग अँड गँग दिसते ना, लय बेकार भुकते माझ्या मागे. आता जोशीमठ क्रॉस केलंय मी. आणि ही बघा आपली शिवशक्ती. तर तुम्ही म्हणशाल कुणाल भाऊ एवढं काय सामान घेतलं तू? तर बघा ही जे ना एक भांडं घेतलंय, जे की आपल्याला, आणि हे सगळं काही प्री प्लॅनिंग करून घेतले, कारण की तिकडं तर आपल्याला काही आता घाट उतरतोय ना, तर तिकडे काही भेटणार नाही. तर जोशीमठमध्येच किराणा दुकान होतं, तिकडनं घेऊन घेतलं. मग आजच्या दिवस तर काही वांधा नाही, कालच सकाळी ते कधी तर रात्रीच जुगाड होतो आताच करले ना आपण. आणि हायचे भांड होतं, हाय भांड आपल्या घरी काम आहे, कारण की आपण भात वगैरे बनवतो. नाही तर इथला 3 जाणते ये वर्षी बोगं नाही बाबू, काही टाया बस आणता नाही, बलता टाईम द्या ना फालतू. मग गॅस वाया जाय ना, मग लवकर बने नाही. तर मुळे म्हणतो जाऊ द्या ते ली टाकून म्हणतं, ती काय वाया जाणारी गोष्ट नाही आहे. या कुत्र्याला स्टार्टिंगला तर घाबरी गो, मग नंतर थांबे गो, मग काही नाही बंद पडी घेत त्या आपोआप. तर ते का ते आता उतरतेच आहे आपले. चला मस्त सणाना पेरी जाऊ द्या, एकदम उतरते उतरत उतरत. मंडळी दुपारची सुमसाम रस्ते दुपारचे. अरे आवडे का घाट जो आपण चढी उतरतो ना, तोच घाट आहे आपल्या उतर नाही. म्हणजे एकदम भारी वाटी मंडळी, की जेवढी मेहनत आपण चढासाठी करी तेवढी मेहनत आपल्या उतरासाठी लागली. एकदम मानून डायरेक्ट आहे का तुम्ही सणाना पेरी डायरेक्ट आहे का तुम्ही कसा घाट आहे डायरेक्ट. म्हणजे मंडळी 10 किलोमीटर ना घाट समजेल तुम्ही, 10 ते 15 किलोमीटर डायरेक्ट असंच आहे. ब्रेक लाव पुढे. चला नेहमी शक्तीचा ते का वातावरण कसं होतं, उन्हाळी पाहिजे राहतात ते. आणि का रस्त्यानं काम काढायच नाही काय माहिती, काहीच होतं काहीच होतं नाही. रस्त्यानं काम काढायला येते का, रस्त्यानं काम चालू आहे. मस्त मजा येऊ आधी. चला तुमले घाट. तर मंडळी आपण आता आडे बटेल होतो दे का 2 जण. तर भाऊन त्या आपल्या आता भेटणार गोविंद भाऊन त्या, आणि या दे का आपले बडी खानदेशी मंडळी भेटली ते काय गाडी तर उभी साईडले. भाऊ आपलं नाव सांगा. रुपेश गुजर. भाऊ विकास पाटील. तुमनं? दीपक पाटील. अनिल पाटील. अमोल पाटील. नितू नाना. गजानन पाटील. तुमनं? गोकुळ पाटील. तर बघा आपली बडी खानदेशी मंडळी. प्रॉपर कोटला तुम्ही मला ते सांगा. पाचोरा का सगळा, सावळा का, सारोळा, पाचोरा असं आहे का. चला तर ते का पाहून त्या आपले म्हणजे पाहून स्टोरी दे होती आपली. कुणाला पाहून आपल्या थांबतील म्हणे आज का त्याच्या लोक बोलता भेटणार. बरं सकाळी भेटणार, सकाळी मराठी भेटणार, ते आपल्या जळगाव जामोत ना लगे या भेटणार. आपला त्या पण पाचोरा होतात त्या. असं आहे का. भेटतील भाऊ. तुम्ही आधी बद्रीनाथ होई का तुमनं, केदारनाथ, चारी दामू येत काय छोट्याला दाखलला, वृंदावनकडे जाणार का. चांगले हो.